हॅलो एव्हरीवन, MPSC माइंड मॅप्सवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच राज्यसेवेची ॲड आलेली आहे 2022ची आणि त्यानुसार आपली एक्झाम असणार आहे 2 जानेवारी 2022 रोजी. सो आत्तापासून जर आपण कन्सिडर केलं तर साधारण 2.5 महिन्यांचा कालावधी आपण पकडू शकतो, कारण ऑलरेडी याचे 2-4 दिवस जे आहेत 15 तारखेपर्यंतचे 15 तारखेपर्यंतचे म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंतचे जे 3-4 दिवस आहेत, तर ते 3-4 दिवस आपण असं समजू शकतो की दिवाळीचे जे 3-4 दिवस आहेत ते मायनस करायचे आणि मग जो आपल्या हातात कालावधी उरतो तो म्हणजे 2.5 महिने. सो जे काही शेड्यूल असेल ते डिसेंबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे 15 दिवस अशा प्रकारे 2.5 महिन्यांचं शेड्यूल असेल. सॉरी. सो यासाठी आपण आज बघणार आहोत की याची स्ट्रॅटेजी कशी बनवली पाहिजे. आता सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की स्ट्रॅटेजी बनवण्याची गरज काय असते. आपण डे टू डे बेसिसवर जो अभ्यास करतो आणि एक स्ट्रॅटेजी बनवतो, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय असतो. जेव्हा आपण डे टू डे बेसिसवर अभ्यास करतो तेव्हा आपलं जे शेड्यूल असतं, आपले जे टार्गेट्स असतात ते फक्त डेली बेसिसवर असतात, पण आपल्याला कुठेही फिक्स डेडलाईन नसते की आपल्याला 8 दिवसामध्ये एक सब्जेक्ट संपवायचा आहे किंवा रोज एक सायन्सचा टॉपिक झालाच पाहिजे. ह्या काही डेडलाईन्स नसतात आणि स्ट्रॅटेजी तेव्हा येते जेव्हा आपल्याकडे समोर एक्झामची डेट असते, जी आत्ता आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे की 2 जानेवारीला एक्झाम आहे प्रिलिम. सो त्यानुसार आपल्याला CSATचं पण प्रिपॅरेशन करायचं आहे, आपल्याला GSचं पण प्रिपॅरेशन करायचं आहे आणि मग ते करण्यासाठी आपल्याला जो काही अवेलेबल टाईम आहे तो अवेलेबल असलेला टाईम योग्य प्रकारे डिवाईड करायचा आहे. त्याचे स्लॉट्स बनवायचे आहेत, स्टडी स्लॉट्स करायचे, जेणेकरून प्रिलिमच्या अगोदर सगळा अभ्यास पूर्ण होईल आणि त्या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन पण व्यवस्थित होईल. आणि त्यासाठी गरजेची असते ती असते स्टडी स्ट्रॅटेजी. जर आपण डे टू डे बेसिसवर, आता समजा एखाद्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल की बाबा आता स्ट्रॅटेजी बनवायची काय गरज आहे, मी फक्त माझं डेली जसं करत होतो तसंच करत राहणार. तसं केलं तर काय होईल ना की आपण आत्ता काहीच वाटणार नाही. जेव्हा 2.5 महिने शिल्लक आहे तेव्हा काही वाटणार नाही, 1 महिना शिल्लक आहे तेव्हाही कदाचित काही वाटणार नाही, पण जेव्हा 15 डेज वगैरे राहतील आणि मग परत तुम्ही PYQs सॉल्व करणार किंवा आयोगाचे पेपर परत टाईम लावून सॉल्व करणार, त्यावेळी मग तुम्हाला जाणवेल की अरे आपला अभ्यास किती मागे आहे किंवा आपण टू दी पॉईंट गेलो की नाही. त्यावेळी लक्षात येतं की किती पाण्यात आहे, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणूनच आत्तापासूनच त्या झोनमध्ये जाणं गरजेचं आहे की आपल्याला दिवसाचा किती टाईम अभ्यासासाठी डिवोट करावा लागणार आहे, इररिस्पेक्टिव्ह की तुम्ही कसं शेड्यूल किंवा तुमचं स्टॅमिना काय आहे किंवा तुमचं शेड्यूल कसं आहे. या सगळ्या गोष्टींना साईडला ठेवून आपल्याला स्टडीची स्ट्रॅटेजी बनवायची असते. का? कारण तो समोर एक डेडलाईन आहे आणि तो सगळा अभ्यास त्या डेडलाईनच्या अगोदर कंप्लीट होणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीतरी काहीतरी स्ट्रॅटेजी सांगितली, म्हणालं की हां अरे 8 तास डेली अभ्यास झाला पाहिजे, 8 hours पर डे, आणि तुम्ही वर्किंग आहात. वर्किंग असल्यावर तुमच्याकडे खूप अगदी डोक्यावरून पाणी जरी म्हटलं तरी 6 hours जास्त वेळ मिळतच नाही. आता तुमच्याकडे आहे 6 hours आणि तुम्ही एका अशा माणसाची स्ट्रॅटेजी ऐकताय जो सांगतोय की 8 hours तुमचा पर डे स्टडी पाहिजे आणि प्लस 1 hour तुम्ही स्टडीच्या रिव्हिजनला दिलं पाहिजे. शक्य होईल का ते? बिलकुल नाही होणार, हो की नाही. सो त्यासाठी स्ट्रॅटेजी बनवताना नेहमी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. डेफिनेटली जे काही लोकांची स्ट्रॅटेजी तुम्ही ऐकली असेल त्यातून काही पॉईंट्स जे तुम्हाला योग्य वाटत आहे ते तुम्ही काढून घ्या आणि ते सगळे एकत्र करून मग तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. सो आज या व्हिडिओमध्ये मी ह्या काही गोष्टी शेअर करणार आहेत ज्या तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी हेल्प करतील. किंवा कधीकधी आपण असं होतं की ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आपण एक अशी स्ट्रॅटेजी बनवतो किंवा असे डे शेड्यूल्स बनवतो की जे आपल्याला फॉलो करणं रिअल टाईम पॉसिबल होत नाही. सो तसं होऊ नये आणि जशी आपण स्ट्रॅटेजी बनवली आहे ती 100% नाही तर ॲटलिस्ट 60-70%, 80% तरी अचिवेबल असेल, अशाच प्रकारे असेल. त्यासाठी स्ट्रॅटेजी बनवताना काही पॉईंट्स ऐकून घेणं, काही पॉईंट्स समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आहे आजचा हा व्हिडिओ. सो काय आहे याच्यामध्ये, ते याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत.
त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे की अवेलेबल टाईम. जसं मी अगोदर म्हणाले की आपल्याकडे 6 आवर्स अवेलेबल आहे आणि असे कोणाची तरी स्ट्रॅटेजी आपण फॉलो करतो आहे ज्याचं 8 आवर्स किंवा 9 आवर्सचं शेड्यूल आहे पर डे, तर ते पॉसिबल होणार नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी एक पेज आणि एक पेन घेऊन बसा आणि सर्वात पहिली गोष्ट जर असेल तर ती तुम्ही ही कॅल्क्युलेट करा की तुमच्याकडे अवेलेबल टाईम किती आहे. किती टाईम तुम्ही अभ्यासाला देऊ शकता. जर फुल टाईम प्रिपरेशन करणारे असाल, फुल टाईम लायब्ररीत बसणारे असाल तर मग तुमच्याकडे 12-13 आवर्स आरामशीर असतील. पण जर कोणी पार्ट टाईम वर्किंग असेल तर त्याच्याकडे 8 तास असतील. कोणी फुल टाईम वर्किंग असेल तर 6 तास असतील. कोणी गृहिणी असेल, छोटं बाळ असेल तर त्यांच्याकडे 4 आवर्स असतील. सो फर्स्ट ऑफ ऑल जर पेजवर काही लिहिणार तुम्ही तर फर्स्ट गोष्ट असेल की अवेलेबल टाईम, आपल्याकडे किती टाईम अवेलेबल आहे. सेकंड गोष्ट 50 डेजचं शेड्यूल बनवा. आता 50 डेजचं का, मी 2 मिनटापूर्वीच म्हणाले की आपल्याकडे 2.5 महिने शिल्लक आहे. मग आपण 50 डेजचं शेड्यूल का बनवायचं. 2.5 महिन्यानुसार आपल्याकडे ऑलमोस्ट 75 डेज आहे, करेक्ट. येस. आता 75 डेज आपल्या हातात असताना आपण 50 डेजचं शेड्यूल बनवतो का. हे जे 50 डेजचं शेड्यूल असेल हे असेल साधारण 11 ऑक्टोबर आहे, 11-12 ऑक्टोबर जे काही, आणि हे आजपासून ते ऑक्टोबरचे जे काही 19-20 दिवस मिळतील ते, आणि नोव्हेंबरचे 30 दिवस, हे जे 50 दिवस होणार आहे इथे असणार आहे तुमचा अभ्यास. आणि पूर्ण डिसेंबर महिना जो असणार आहे तिथे तुमची असणार आहे रिव्हिजन. तिथे वेगळा अभ्यास करायचा नाही. का, कारण रिव्हिजन नाही केली तर जो काही अभ्यास इकडे सगळे दिवस किंवा या अगोदर वर्ष 2 वर्ष केलेला आहे त्याचा उपयोग होणार नाही. कारण ते जेव्हा पेपरला जाणार तेव्हा सगळं जंबलअप होणार, सगळं मिक्सिंग होणार आणि प्रत्येक ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होणार. सो तसं जर होऊ द्यायचं नसेल तर जो डिसेंबर महिना पूर्ण आहे तो पूर्णपणे रिव्हिजनसाठी राहू द्या. आणि जे काही तुमची स्ट्रॅटेजी आहे की एक सब्जेक्ट तुम्ही किती दिवसात कवर करणार आहात किंवा कुठले सब्जेक्ट तुमचे पक्के आहे, कुठले सब्जेक्ट तुमचे कच्चे आहे, कुठे जास्त वेळ द्यावा लागेल, कुठे कमी वेळ द्यावा लागेल, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचं जे शेड्यूल असेल ते असेल 50 डेजचं शेड्यूल. ठीक आहे. थर्ड गोष्ट, तिसरा पॉईंट आहे की फ्रेश टाईम ऑफ द डे. आता फ्रेश टाईम ऑफ द डे का समजून घ्यायचा, तर काहींना सकाळी अभ्यास करायची सवय असते, जसं मॉर्निंगला उठतात आणि डायरेक्ट अभ्यास करायला बसतात. काहींना दुपारी छान अभ्यास होतो, काही लोकांना संध्याकाळी छान अभ्यास होतो आणि काही लोकांना रात्री अभ्यास होतो. आणि ज्यावेळी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत आहात तर तुम्हाला हे नक्की कळतं. काही जण म्हणतात की संध्याकाळी ना 7 वाजता वगैरे लायब्ररीमध्ये इतकं छान मन लागतं आणि त्यावेळी ना पटकन गोष्ट होऊन जाते, भलेही ती हार्ड असेल तरी पण होऊन जाते. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की मॉर्निंगचा टाईम खूप छान असतो आणि त्यावेळी त्यांचा अभ्यास खूप छान होतो. सो हे जो तुमचा फ्रेश टाईम ऑफ द डे की त्यावेळी तुम्ही तुमची 100% प्रोडक्टिव्हिटी देऊ शकतात अभ्यासाप्रती. सो असा टाईम तुम्ही फाइंड आउट करा. आत्तापर्यंत जर तुम्हाला कळलं नसेल की तुमचा नक्की कुठल्या वेळी अभ्यास व्यवस्थित होतो तर तुम्ही थोडेसे एक्सपेरिमेंट करा किंवा स्वतःला थोडंसं ऑब्झर्व करा की मॉर्निंगला माझा जास्त चांगला स्टडी होतो आहे, जास्त प्रोडक्टिव्ह होतो आहे, की इव्हिनिंगला होतो आहे, की आफ्टरनूनला होतो आहे, की ओव्हरनाईट मिडनाईटला होतो आहे. आणि मग त्यानुसार तुम्ही सब्जेक्ट प्रायोरिटाईज करा की जो फ्रेश टाईम असेल किंवा जो असा टाईम असेल ज्यावेळी तुमची प्रोडक्टिव्हिटी ही 100% असेल किंवा 99% असेल, अशावेळी तुम्ही डिफिकल्ट सब्जेक्ट किंवा जो डिफिकल्ट टॉपिक आहे तो टॉपिक डील करण्याचा प्रयत्न करा. कारण ज्यावेळी आपली प्रोडक्टिव्हिटी 100% असेल त्यावेळी अगदी डिफिकल्ट विषयसुद्धा आपण अगदी सहजरित्या हाताळू शकतो. त्यासाठी तुम्ही स्वतःला ॲनालाइज करा, स्वतःला ऑब्झर्व करा की आपला फ्रेश टाईम ऑफ द डे काय आहे. नेक्स्ट पॉईंट आहे युअर स्ट्रेंथ अँड युअर विकनेसेस. आता जे आपण 50 डेजचं शेड्यूल बनवणार आहोत यामध्ये 2 पार्ट्स करायचे. एक ज्याच्यामध्ये असणारे इझी सब्जेक्ट्स आणि दुसरा ज्याच्यामध्ये असणारे डिफिकल्ट सब्जेक्ट्स. सो काय करायचं, जेव्हा कुठलीही एक्झाम ही MCQ बेस्ड असते त्यावेळी एक गोष्ट नक्की समजून घ्यायची असते की ज्या गोष्टी आपल्याला येतात त्यांना इग्नोर न करता त्या अजून पक्क्या करायच्या आणि ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्यांना ॲटलिस्ट ॲव्हरेज लेवलला येईल इतकं प्रिपरेशन करायचं. सो त्यासाठी काय करायचं, हे जे 50 डेजचं शेड्यूल असेल यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पॉलिटी चांगलं आहे, तुमचं हिस्ट्री चांगलं आहे, तुमचं जॉग्रफी चांगलं आहे, पहिले काही दिवस त्या गोष्टींना द्या आणि पटापट एकदा प्रॉपर रिव्हिजन करून घ्या की तुम्ही काय पॉईंट्स बघितले पाहिजे, काय पॉईंट्स नाही बघितले पाहिजे सगळे.
आणि त्यानंतर जो एक लिमिटेड टाईम असेल, समजा जर तुम्ही जॉग्रफी तुमचं खूप चांगलं झालेलं आहे किंवा तुमचं हिस्ट्री खूप छान झालेलं आहे, प्रत्येकाच्या इंटरेस्टनुसार कुठला तरी सब्जेक्ट पक्का असतो, सो तो सब्जेक्ट पहिले रिवाईज करून घ्या. आणि मग जे तुमच्याकडे 50 डेजपैकी जे तुमच्याकडे 30 दिवस उरले किंवा 35 दिवस उरले किंवा 40 दिवस उरले, या दिवसांमध्ये ते सब्जेक्ट टार्गेट करा जे सब्जेक्ट्स तुम्हाला डिफिकल्ट जातात किंवा ज्या सब्जेक्ट्सला वेटेज खूप आहे. जसं सायन्सचे 20 क्वेश्चन्स असतात, पण नॉट नेसेसरी की सायन्स प्रत्येकाला इझी जातं किंवा नॉट नेसेसरी की सायन्सचे मार्क्स म्हणजे सायन्स करूनसुद्धा त्याचे क्वेश्चन्स चुकतात, असंही होऊ शकतं. सो ते ॲनालाइज करा स्वतः बाबतीत. आपले स्ट्रेंथ कुठले आहेत, आपले विकनेसेस कुठले आहेत, क्वेश्चन सॉल्व करून बघा की आपण कुठले सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज नॉलेजवर पण करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचतो आणि कुठले असे सब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल सायन्स, की ज्याच्यामध्ये कन्सेप्ट आपण बरोबर वाचली पण तिचं आन्सर मात्र त्या क्वेश्चनचं चुकून गेलं. का? कारण ती कन्सेप्ट आपली मुळापासून पक्की नाही आहे. सो असे जे सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टला 50 डेजमधला जो एंडचा पिरियड असेल तो द्यायचा. असं का करायचं? कारण तेव्हा आपल्याकडे एक फिक्स टाईम असेल आणि फिक्स टाईम असल्यानंतर आपण त्याच गोष्टींना प्रायोरिटी देणार ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे किंवा आपल्याला माहिती आहे की प्रकाश या टॉपिकवर क्वेश्चन येतोच, ध्वनी या टॉपिकवर क्वेश्चन येतोच, किंवा केमिस्ट्रीमधलं समीकरण आहे की त्याच्यावर एखादा क्वेश्चन पडतोच, किंवा उपग्रह सॅटेलाईट्स आहे, मग सॅटेलाईट्स रिलेटेड ज्या काही फिजिक्सच्या कन्सेप्ट आहे त्या रिलेटेड एखादा प्रश्न हा नेहमीच असतो, किंवा अणुरेणू, आवर्तसारणी, जे बेसिक ॲटम स्ट्रक्चर आहे त्या रिलेटेड एखादा क्वेश्चन हा नक्की असतो. सो हे जे पॉईंट्स आहेत हे ॲटलिस्ट आपल्याला सायन्स जरी पूर्ण येत नसेल तरी मिनिमम आपलं हे एवढे तरी मार्क्स हातात आले पाहिजे असा प्रयत्न तर आपण करू शकतो. आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपल्याकडे फिक्स टाईम असेल. जसं आपल्याला इथे 15 डेज आहेत, 15 डेजमध्ये आपल्याला सायन्स उरकायचं आहे म्हणजे आहे. मग त्यावेळी आपण कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी देणार की प्रकाशध्वनी येणारच आहे, अणू येणारच आहे, उपग्रह येणारच आहे, सो ठीक आहे बाकी काही नाही ना, ॲटलिस्ट हे 4-5 क्वेश्चन तरी मी माझ्या हातात घेते, असा प्रयत्न आपण करतो. आणि त्यासाठी सुरुवातीला सायन्स न घेता किंवा सुरुवातीला जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातो तो न घेता सुरुवातीला तो सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला ऑलरेडी खूप इझी जातो. काय होतं अशाने? हे एक आपल्याला सबकॉन्शियस लेवलला टेन्शन पण कमी करतं. का? कारण जेव्हा आपला एक सब्जेक्ट उरकून जातो तेव्हा आपल्या मनात एक फिलिंग असतं की अरे वा, चला एक सब्जेक्ट उरकला आहे, त्याचे मार्क्स तर फिक्स मी घेणारच आहे. आणि त्याने आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते. कॉन्फिडन्स लेवल जशी जशी अभ्यासात वाढते तसं तसं आपला अभ्यास अजून चांगला होतो, आपली कॉन्सन्ट्रेशन अजून चांगले होते. आणि त्यासाठी अगोदर इझी सब्जेक्ट्सला टार्गेट करा आणि नंतर डिफिकल्ट सब्जेक्ट्सला टार्गेट करा. पण त्यासाठी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की तुमचे कुठले सब्जेक्ट पक्के आहे आणि कुठले कच्चे आहेत, तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहेत, हे पहिले स्वतः ॲनालाइज करा आणि मग त्याच्यावर काम करा. नेक्स्ट आहे सेट अचिवेबल टार्गेट्स. आता हे देखील सबकॉन्शियस लेवलला काम करतं. कसं? काही जणांचं असं म्हणणं असतं की तुम्ही इतके मोठे टार्गेट्स ठेवा की जे अचीवच होणार नाही, आणि काही जणांचं म्हणणं असतं की तुम्ही अचिवेबलच टार्गेट ठेवा जेणेकरून खूप लोड येणार नाही, खूप प्रेशर मानसिक लेवलला येणार नाही. आणि जर आपण एक सायंटिफिक मेथड जर अप्लाय करायची म्हटलं तर त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की जर आपण अचिवेबल टार्गेट्स ठेवले की मला माहिती आहे की दिवसामध्ये मी 4 टॉपिक करू शकते, सो मी 4च टॉपिकचं ध्येय ठेवते. बिकॉज 4 टॉपिकचं ध्येय जर माझ्यासमोर असेल तर मी कंटिन्युअस किंवा त्या पूर्ण दिवसामध्ये त्या 4 टॉपिकवर पूर्ण फोकस्ड असेल की सायन्सचा हा टॉपिक आहे, जॉग्रफीचा हा टॉपिक आहे, हिस्ट्रीचा हा टॉपिक आहे, सीसॅटचा हा टॉपिक आहे, बस एवढंच करायचं आहे, जास्त काही नाही आहे. सो प्रत्येक टॉपिकला इन डिटेल बघणं होईल, प्रत्येक टॉपिकबद्दल शांतपणे विचार करायला तरी वेळ मिळेल. त्याचवेळी जर तुम्ही असं टार्गेट ठेवलं की 10 टॉपिक मला पर डे उरकायचे आहे तर मात्र ही गोष्ट होणार नाही. कारण 10 टॉपिक म्हटल्यानंतर आपण फक्त पळण्याचा प्रयत्न करू की चला पटकन, हां सीसॅटचं सिलॉज झालेलंच आहे बऱ्यापैकी, ठीक आहे जास्त काही बघायची गरज नाही, चला सायन्सचा प्रकाश हा झालेलाच आहे, फक्त जास्त काही बघायची गरज नाही. मग त्यावेळी काय होतं की सब्जेक्टचा किंवा तो टॉपिक जो आहे तो पूर्णपणे आपल्याकडून बघून देखील होत नाही. सो ट्राय करा की अचिवेबल टार्गेट्सच सेट करायचे, अचिवेबल टार्गेट सेट करायचे आणि ते अचीव करायचे. त्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते, आपला स्ट्रेस आहे तो कमी होतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे की मेंटेन सेम टाईम ऑन ईच अँड एव्हरी डे.
आता सेम टाईम का, की जसं आपलं झोपेचं शेड्यूल असतं की रात्री 12 वाजले की झोप येते, सकाळी 6 वाजले की माणूस उठतं. जनरली एक ऑन ॲन ॲव्हरेज लोकांना तरी हीच सवय असते. आता हेच जर आपण स्टडी बाबतीत केलं की रात्री 9 ते 12 स्टडी करायचा आहे. 8-10 दिवस पहिले खूप एफर्ट्स घ्यावे लागतील 9 ते 12 स्टडी करायला, पण त्यानंतर मात्र एक अशी वेळ येईल की त्यावेळी 9 वाजले आणि तुम्ही कुठेही असले तरीही तुमचं मन तुम्हाला सांगेल की नाही 9 वाजलेत, आता मला अभ्यास केला पाहिजे आणि ऑटोमॅटिकली तुम्ही अभ्यासाच्या झोनमध्ये जायला सुरुवात होते. आणि त्यासाठी शक्यतोवर ट्राय करा. हे ॲक्च्युली पूर्णपणे शक्य आहे असं मी बिलकुल म्हणत नाही, पण प्रयत्न नक्की करा की ॲटलिस्ट सेम टाईमला तुम्ही स्टडी कराल. नेक्स्ट आहे मेंटेन सेम प्लेस. आता मेंटेन सेम प्लेस म्हणजे काय, म्हणजे जसं आपल्या बालपणीपासून किंवा अगदी कोणाच्याही घरात हे खूप कॉमन आहे की बाथरूममध्ये जाऊन कोणी झोपत नाही. बाथरूममध्ये गेलं म्हणजे अंघोळ करायची, किचनमध्ये गेलं म्हणजे जेवण बनवायचं, फार फार तर तिथे डायनिंग टेबल असेल तर जेवण करायचं. पण किचनमध्ये जाऊन कोणी झोपतं का, किंवा बाथरूममध्ये जाऊन कोणी रिलॅक्स होतं का, टेरेसमध्ये जाऊन कोणी जेवण करतं का, नाही करत ना. का, कारण आपण जसे जन्माला आलो आहोत त्यावेळेसपासून आपल्या डोक्यात ही समीकरणं बसलेली आहेत की बाथरूम हे अंघोळीसाठी असतं, किंवा बेडरूम हा झोपण्यासाठी असतो, किचन हा जेवण बनवण्यासाठी असतो. आणि त्यामुळेच आपण त्या रूममध्ये त्या एका ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनात जे विचार येतात ते त्याच रिलेटेड असतात. शक्यतो मॅक्झिमम म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 80% प्रोबॅबिलिटी असते की त्याच रिलेटेड विचार आपल्या मनात येतील. आणि त्यासाठीच एक सेम प्लेस ट्राय करा मेंटेन करण्याचा, जेणेकरून त्या प्लेसवर किंवा एक टेबल खुर्ची असेल किंवा घरातला कुठला एक कॉर्नर असेल, कुठलीही जागा असू दे किंवा बेडचा कुठला तरी कॉर्नर असेल, टेरेस असू दे, कुठेही असू दे, पण एक असा कोपरा, एक अशी जागा घरातली की जिथे तुम्ही बसल्यावर तुम्हाला शांतता मिळते आणि तुम्ही एका अभ्यासाच्या झोनमध्ये जायला किंवा त्या रिलेटेड विचार करायला सुरुवात होते. नेक्स्ट पॉईंट आहे की डेली कीप 1 स्लॉट फॉर स्टडी रिव्हिजन. आता जो काही दिवसाचा शेड्यूल आहे, 6 तास असू दे, 8 तास असू दे, नाहीतर 12 तास असू दे, यांना स्लॉट्समध्ये डिवाईड करा. 4 टॉपिक असतील आणि 12 तास असतील तर 3 तास पर टॉपिक मिळतील. 6 तास असतील तर त्यातले 1-1 तास किंवा 1.5 तास पर टॉपिकला मिळेल. हे सगळं करून एक स्लॉट ठेवा जो जनरली दिवसाचा शेवटचा स्लॉट असेल स्टडीचा, साधारण अर्धा तासाचा ते अर्धा तास खूप होतो रिव्हिजनसाठी. आणि त्या अर्ध्या तासामध्ये फक्त एक गोष्ट टार्गेट करा की जे काही तुम्ही काल स्टडी केलेला आहे, काल दिवसभरामध्ये जो काही स्टडी केलेला आहे तो आज अर्धा तासामध्ये फक्त एकदा गोथ्रू करून घ्या. एकदा तो गोथ्रू केल्यानंतर तो डोक्यात बऱ्यापैकी फिट होऊन जातो. रिव्हिजन करण्याची स्ट्रॅटेजी असे असते की पहिली रिव्हिजन 24 तासात झाली पाहिजे, दुसरी रिव्हिजन 7 दिवसात झाली पाहिजे आणि तिसरी रिव्हिजन 1 महिन्यात झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा की प्रत्येक दिवसाचा शेवटचा एक स्लॉट अर्धा तासाचा फक्त तुमचा रिव्हिजनला असेल. आता हे होते आपले स्ट्रॅटेजी बनवताना कुठले पॉईंट्स आपण कन्सिडर केले पाहिजे, कुठल्या गोष्टींवर आपण अगोदर विचार केला पाहिजे, स्वतःला ॲनालाइज केलं पाहिजे या गोष्टींबाबतीत. आता नेक्स्ट एक छोटासा पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करते, तो म्हणजे स्टे ऑन हाय फ्रिक्वेन्सी ऑलवेज. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर आपण असे एक म्हणू शकतो की ही आहे आपली फ्रिक्वेन्सीची स्केल. प्रत्येक माणसाची किंवा या पृथ्वीची एक अगदी इझी लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं म्हटलं तर हे असतं 0 न्यूट्रल, इकडे असते पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि इकडे असते निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हॅपी, एनर्जेटिक ही फ्रिक्वेन्सी. आणि निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सॅड, टेन्शन, प्रेशर, फेल्युअर. ठीक आहे. सो एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा नेहमी एका टेन्शनखाली वावरत असाल त्यावेळी 100% अभ्यासामध्ये देऊ शकणार नाही. किंवा जेव्हा तुम्ही सॅड असाल, घरातल्या गोष्टींमुळे असो, बाहेरच्या गोष्टींमुळे असो, कुठलीही गोष्ट असू दे, ज्यावेळी तुम्ही सॅड असाल तेव्हा तुम्ही तुमचे 100% देऊ शकत नाही, प्रोडक्टिव्हिटी 100% राहू शकत नाही. पण तेच जर तुम्ही हॅपी असाल किंवा तुम्ही एनर्जेटिक असाल, तुम्ही स्वतःसाठी एक प्रयत्न करायचा इथून पुढे ॲटलिस्ट एक्झाम होईपर्यंत, की घरातले असू दे, बाहेरचे असू दे, ऑफिसचे असू दे, फ्रेंड्स असू दे, कोणीही असू दे,
जे लोक तुम्हाला डिमोटिवेट करतात किंवा जे लोक तुम्हाला दुःखी करतात त्या लोकांपासून शक्यतोवर दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. त्या लोकांशी कॉन्टॅक्ट्स थोडेसे कमी करायचे. आणि भलेही आता काही वेळा असंही होऊ शकतं की डेली बेसिसवर तुम्हाला त्या लोकांशी कॉन्टॅक्ट येतोच. सो अशावेळी काय कराल की भलेही तुम्ही फिजिकली तिथे प्रेझेंट आहात पण मेंटली मात्र तिथे प्रेझेंट राहू नका बिलकुल. सो हा प्रयत्न नक्की करा जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी आहे ती 100% राहण्याचा एक आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्यासाठी स्वतःचे मूड सांभाळा. प्रत्येक वेळी असं म्हणू नका की आत्ता माझा मूड नाही आहे सो आज माझा अभ्यासच होत नाही आहे. या बाबतीत मला एक एक्झाम्पल द्यावंसं वाटतं की हे आपण आत्ता म्हणू शकतो की ज्यावेळी आपल्याला फक्त स्टडी करायचा आहे. पण तुम्ही एक विचार करा की उद्या तुम्ही DC झालेले आहात किंवा DYSP आहात. एक छान क्लास 1 पोस्ट आहे तुमच्याकडे आणि त्यावेळी जर तुम्हाला एक दिवस सकाळी उठून असं वाटलं की अरे यार आज काम करण्याचा मूडच नाही आहे. मग त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकतात का की नाही आज काही माझा काम करण्याचा मूड नाही आहे सो आज मी सुट्टी घेणार आहे. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. सो त्या ज्या गोष्टी आपण तेव्हा करू शकणार नाही त्या आत्तापासूनच आपण का नाही स्वतःला सांगत. आत्तापासूनच असं समजून घ्या की आपण प्रत्येक गोष्टीत आपल्या मूडनुसार नाही व्हायचं. आपला मूड आहे म्हणून अभ्यास झाला, मूड नाही आहे मग अभ्यास होत नाही आहे, घरी हेच झालं म्हणून अभ्यास नाही, तो तेच बोलला ती तेच बोलली म्हणून अभ्यास नाही, असं करू नका. भलेही कितीही सोशल लाईफ असेल, सोशल लाईफ एक वेगळ्या लेवलला ठेवा, पर्सनल लाईफ एक वेगळ्या लेवलला ठेवा आणि तुमची स्टडी प्रोफेशनल लाईफ एक वेगळ्या लेवलला ठेवा. हे बॅलन्स करणं हेच सर्वात मोठं आर्ट असतं लाईफचं आणि ते शिकण्याचा आत्तापासून प्रयत्न करा. नाहीतर उद्या ऑफिसर झाल्यानंतर पण ही गोष्ट होईल की कामाचं फ्रस्ट्रेशन घरच्यांवर निघेल आणि घरचं फ्रस्ट्रेशन कामावर निघेल. तसं जर होऊ द्यायचं नसेल, एक उत्तम व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर नक्की हा प्रयत्न करा की जे काही पर्सनल प्रोफेशनल रिलेशन्स आहेत ते वेगवेगळ्या लेवलला ठेवा. एकमेकांवर त्यांचा इम्पॅक्ट पडू देऊ नका आणि मिनिमम 15 मिनटं 20 मिनटं वॉक करा. नसेल वॉक पॉसिबल काही एक्सरसाइज करा. तुम्ही जिम करत असाल, योगा करत असाल, काहीतरी असं करा जे आपल्या शरीराची काहीतरी एक्सरसाइज करून घेईल. काहीच नाही, वॉकला जा थोड्या वेळ, रात्री जेवण झाल्यानंतर जा, सकाळी उठून जा. लायब्ररी जर 15-20 मिनटाच्या अंतरावर असेल तर लायब्ररीत चालत जा, पण वॉक करा, कुठली तरी एक्सरसाइज करा जेणेकरून आपलं माइंड फ्रेश राहायला मदत होते. आता लास्ट पॉईंट आहे की मेंटेन पॉझिटिव्हिटी अँड हॅव फेथ दॅट एव्हरीथिंग इज गोइंग टू वर्क आउट फॉर युअर ब्राईट फ्युचर. बऱ्याच जणांचं असं होतं की अभ्यास होत असतो, टार्गेट्स अचीव होत असतात, पण मनात एक निगेटिव्हिटी असते की जे करणार ते आयोगाच्या एक्झामला येणारच नाही किंवा जेवढं करतो त्याच्या एक लेवल अजूनच आयोग पुढे गेलेला असतो. असं निगेटिव्ह ॲटिट्यूड मनातून पूर्णपणे काढून टाका आणि शांतपणे अभ्यास करा. प्रत्येक वेळी हा विचार करा की जे काही मी अभ्यास करते, जे काही मी अभ्यास करतो आहे ते मला करेक्ट आन्सरपर्यंत रीच व्हायला कुठे ना कुठे हेल्प करणार आहे. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून नेहमी अभ्यास करा. आणि लास्ट पॉईंट, कंटेंट आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, थोडीही तुम्हाला मदत करणारी वाटली असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अजून असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी MPSC माइंड मॅप्सला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.